नमस्कार. काय सांगाल अजितदादांनी आपल्याला पोरकं करून गेले संपूर्ण महाराष्ट्राला. विकासक एक व्यक्तिमत्व हरवले. आता त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे विकास कामं पुढून घेऊन जाण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? एक तुमचं मत काय सांगाल तुम्ही? खरं तर पाहिलं तर आम्ही दादांना 92 पासून ओळखतोय. आम्ही त्यांच्या कॉलेजवर 92ला होतो. दादांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यावेळेस पण, आणि दादा गेल्याने आम्ही खूप भावुक झालेलो आहोत. बस एवढंच बोलू शकतो. या ठिकाणी ग्रामस्थांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होत आहेत. या ठिकाणी दादांचं एवढं प्रेम लोकांवर होतं आणि लोकांचंही प्रेम त्यांच्यावर आहे. नमस्कार. काय सांगाल तुम्ही दादांबद्दल? दादांचा स्वभाव पहिल्यापासून निर्भड होता. पण ज्यावेळेस माणूस जाईल, ज्याचं काम व्हायचं म्हणलं की हो म्हणणार किंवा नाही म्हणणार. आणि त्या दादांमुळं पश्चिम महाराष्ट्राची इतकी मोठी हानी झाली की ती परत भरून निघणार नाही. मग आता तुम्ही सर्व ग्रामस्थ, वडबुद्रुकचे, पंचक्रोशीतले लोक राष्ट्रवादी सोबत आहात. हो, आम्ही राष्ट्र सोडणारच नाही, त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणार. घेऊन जाणार. ओके, नक्कीच ग्रामस्थ राष्ट्रवादीला सोडणार नाहीत. अजूनही ग्रामस्थ काय सांगाल तुम्ही काका? बोला बोला, सांगा काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया काय आहे ती? शेतकरी नेता होता तो. आमच्याकरता देवच माणूस होता. बोला. बस एवढं. बापू काय सांगणार? तुम्ही जुने जाणकार. वय किती आहे तुमचं? माय वय 75-76. मग आता दादा 66 वर्षाचे होते, म्हणजे लहानाचे मोठे तुमच्या डोळ्यासमोर झाल्यासारखं आहे, बरोबर? पण तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, म्हणजे तुम्ही काय सांगाल आता? काय बोला? पवार घराणं मी असं आहे की सगळ्या पुणे जिल्ह्यावर त्यांनी प्रेम केलेले आणि सगळी कामं पुणे जिल्ह्याची केल्यात त्यांनी. काय तसं नाही, आता होणार नाही. आता काय त्याच्या मागे आम्ही त्यांचे जी हे घड्याळ्याची कोणी ना ती त्या चालवणार आहे. बरं. कुणी त्यांच्या घराण्यातून उभं राहिलं ते त्यांच्या मागे चालणार. ओके. घड्याळाला चालवणार, कारण दादांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा ध्यास जनतेने घेतलेला आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगणार तुम्ही आता जनतेला? दादा एक धाडसी नेतृत्व होतं. दादांनी कुठली बी कामं करायला, शेतीची असो किंवा आमच्या राजाचं हे जे काही इथे जे काय हे मिळलं ते दादांच्यामुळेच मिळलं. हे एवढंच बोलून मी माझे शब्द बंद करतो. ओके. काय सांगाल आता? राष्ट्रवादीचे एकंदरीत आपण पाहतोय सगळ्यांच्या प्रतिक्रिया येतात. आता जर जिल्हा परिषदवर झेंडा फडकायचा असेल घड्याळाचा विकासाचा, हा. तर आता दादांनी लोक तळागाळातले निवडून तुमच्यासाठी उभे केलेत, तर त्यांना तुम्ही पुढे घेऊन जाणार? हा, जाणार. दादा सांगायचे गड्यालाच हे करणार. आणि लोकांनी बी दादाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे केलं पाहिजे. ओके. काय सांगाल तुम्ही 2 शब्द दादांबद्दल? दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. या ठिकाणी आपण पाहतोय ग्रामस्थांना या ठिकाणी अश्रू अनावर होत आहेत. अजितदादा पवार एक व्यक्तिमत्व असं होतं जे प्रखर आणि जे निर्भीड होतं. काम होणार तर होणारच बोलणार, नाही होणार तर गड्या तुझं काम नाही होणार असं सांगायचे. तरी जनतेचं प्रेम त्यांच्यावर अविरत आपल्याला बघायला मिळतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि होते, आणि परत लोकप्रियता त्यांची अशी होती, लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांचे त्यांनी या ठिकाणी पुनर्वसन असेल, अनेकांना नोकऱ्या असतील, संधी असतील, सहकार क्षेत्र असेल, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, अनेक भागांमध्ये त्यांची चांगली या ठिकाणी ख्याती होती काम करण्याची. वेळेच्या आधी ते पोहोचायचे. अधिकाऱ्यांवर त्यांची वचक होती. तर आपण एकंदरीत पाहतोय मुंबईवरून ते निघायचे होते, पण त्यांची शेतकऱ्यांची फाईल विसरली होती. त्यामुळे ते सकाळी निघण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता आणि शेवटचं बलिदान शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिले, कारण अंगावरती खादी आणि सोबत विकासांची यादी त्यांच्या सोबत असायची. न्यूज मेकरच्या माध्यमातून अनेक वाड्या वस्त्या गावांमध्ये आपण फिरलोय. आपण पाहतोय की जनतेचं अफाट प्रेम अजितदादा पवारांवर आहे. आणि अशाच घडामोडी पाहण्यासाठी आपण पाहत राहा न्यूज मेकर. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह मी पंढरीनाथ पाटील, पुणे.